Hello students, welcome in my YouTube channel. Today we will learn a very inspiring and motivational poem from standard 6th. 2.5 The Man Who Thinks He Can. First of all, I would like to introduce this poem. This poem gives us a lesson of positive attitude in our life. Also, it helps us to choose a correct direction of our thinking process. So that this poem is very important for our learning. मित्रांनो, ही जी कविता आहे, ही कविता आपल्याला सकारात्मक विचार कसा करायचा आणि यश आपल्या पदरात कसं पाडून घ्यायचं याची दिशा देणारी अतिशय छान अशी कविता आहे. रायटर ऑफ दिस पोएम इज वॉल्टर विंटल. तर हे 20व्या शतकाच्या सुरुवातीला हे कवी होऊन गेलेले आहेत. कवींची जास्त माहिती गुगलवर सुद्धा उपलब्ध नाही. फर्स्ट ऑफ ऑल I will read this poem and also while reading I will try to explain the meaning of each line in good Marathi. Okay? If you think you are beaten, you are. If you think you dare not, you don't. If you like to win, but you think you can't, it is almost certain you won't. पहा, पहिल्या कडव्याचा आपण अर्थ समजून घेऊया. इफ यू थिंक यू आर बीटन, जर तुम्ही असा विचार केला की तुम्ही पराभूत झालेले आहात तर निश्चितपणे तसंच होईल. इथे कवितेचं नाव आपण थोडंसं विचार करू. द मॅन हू थिंक्स ही कॅन. जो माणूस ठरवतो तो ते करू शकतो, असा थोडक्यात अर्थ आहे. जसा माणूस विचार करतो तसं होतं, तसा तो करतो. ही कॅन. आता आपण कवितेकडे वळू. इफ यू थिंक यू आर बीटन, 1 मिनिट. इफ यू थिंक यू आर बीटन, बीटन म्हणजे पराभूत होणे. जर तुम्ही असा विचार केला, इफ यू थिंक असा विचार करता की तुम्ही हरलेले आहात, पराभूत झालेले आहात, यू आर, तसंच मग तुम्ही पराभूत झालेले असाल. इफ यू थिंक यू डेअर नॉट, यू डोंट. जर तुम्ही असं ठरवलंय की मी धाडस करू शकत नाही, यू डेअर नॉट, देन यू डोंट, मग तुमच्याच्याने ते काम होणार नाही. इफ यू लाईक टू विन बट यू थिंक यू कांट. जर तुम्हाला जिंकायला आवडतंय परंतु तुमचं मन तयार नाही, बट यू थिंक यू कांट, परंतु तुम्ही असा विचार करता की मी ते करू शकत नाही. इट इज ऑलमोस्ट सर्टन यू वॉन्ट. जवळजवळ निश्चित खात्रीने ते काम होणार नाही. यू वॉन्ट, इथे WONT, यू वॉन्ट म्हणजे विल नॉट, यू विल नॉट, तुम्ही ते काम करू शकणार नाही. सर्टन म्हणजे निश्चित. काही शब्द महत्वाचे आहेत. ऑलमोस्ट म्हणजे जवळजवळ, खात्रीने की ते काम होणार नाही. सो नेक्स्ट स्टांजा. इफ यू थिंक यू विल लूज, यू आर लॉस्ट. जर तुम्ही असा विचार केला की तुम्ही निष्प्रभ झालेले आहात, तुम्ही हरलेले आहात, ठीक आहे, तर मग तसंच होईल, तुम्ही हरलेले असाल, यू आर लॉस्ट. फॉर आउट ऑफ द वर्ल्ड वी फाइंड. फॉर आउट ऑफ द वर्ल्ड म्हणजे जगभराचा थोडक्यात अभ्यास आम्ही केलाय आणि आम्हाला असं सापडलंय, वी फाइंड सक्सेस बिगिन्स विथ अ फेलोज विल. यश कुठून सुरू होतं? सक्सेस बिगिन्स विथ अ फेलोज विल. फेलो म्हणजे व्यक्ती. व्यक्तीच्या प्रबळ इच्छेतून यश निर्माण होत असतं, ठीक आहे. विल, विल इज अ न्यू वर्ड हिअर. इट मीन्स द पॉवर ऑफ अ पर्सन्स माइंड. मनाची शक्ती. विल म्हणजे मनाची शक्ती, ठीक आहे. तर मनाच्या शक्ती, मनाची अथांग शक्ती असते, परंतु तिचा आपल्याला अंदाज नसतो. आपल्या मनामध्ये जे विचार येतात, जो आपल्या मनाचा जो निर्धार होतो, तो आपण जर ठरवलं, मनाच्या शक्तीचा वापर केला तर ते आपण करू शकतो. इट्स ऑल इन द स्टेट ऑफ माइंड. ते यश कुठं लपलेलं असतं? तर ते तुमच्या मनाच्या अवस्थेमध्ये लपलेलं असतं. सुरुवातीच्या कडव्यामध्ये आपण पाहिलं की त्या ठिकाणी काय सांगितलं, तुम्ही ठरवलं, इफ यू थिंक यू आर बीटन, यू आर. तुम्ही जर ठरवलं की मी पराभूत झालो तर तुम्ही पराभूत होणार आहात, हो की नाही. मग तसं यश सगळं कुठं लपलेलं आहे? तुमच्या मनाच्या अवस्थेमध्ये आहे. सक्सेस बिगिन्स विथ अ फेलोज विल. म्हणून कवी सांगतात की सक्सेस, यश कुठं आहे? व्यक्तीच्या
तुमच्या मनाच्या शक्तीमध्ये आहे. ठीक आहे. सो नाउ नेक्स्ट, इफ यू थिंक यू आर आउटक्लास्ड यू आर. तुम्ही आधीच विचार केला, इफ यू थिंक यू आर आउटक्लास्ड, तुम्ही मागे पडलेले आहात, तुमचं बळ नाहीसं झालंय, तुम्ही प्रभावहीन झाला आहात, तर मग तसंच होईल. यू हॅव गॉट टू थिंक हाय टू राईज. तुम्हाला स्वतःचा जर उद्धार करायचा असेल तर तुम्हाला उच्च विचार ठेवावे लागतील. यू हॅव गॉट टू थिंक हाय टू राईज. स्वतःचा उद्धार, राईज म्हणजे उदयास यायचं असेल, चार चौघामध्ये नाव कमवायचं असेल, तुमचं काम यशस्वी करून दाखवायचं असेल, तर तुम्हाला विचार सुद्धा तेवढेच ताकदीने, तेवढेच प्रभावी ठेवावे लागतील, उच्च ठेवावे लागतील. यू हॅव गॉट टू बी शुअर ऑफ युअर सेल्फ बिफोर यू कॅन इव्हर विन अ प्राईज. अगदी तुम्ही बक्षीस जिंकायचे तुम्हाला, तर ते बक्षीस जिंकायचं असेल तर तुम्हाला यू हॅव गॉट टू बी शुअर ऑफ युअर सेल्फ, स्वतःविषयी खात्री बाळगावी लागेल. पुढे पाहूया. लाईफ्स बॅटल्स डोंट ऑलवेज गो टू द स्ट्रॉंगर ऑर फास्टर मॅन. लाईफ्स बॅटल्स म्हणजे जीवनाची लढाई. आता जीवनाची लढाई वगैरे या गोष्टी तुम्ही लहान आहात अजून ना, 6वीची मुलं. मग जीवनाची लढाई म्हणजे काय, तर तुम्ही घरामध्ये पाहता आई वडील कष्ट करतात, काम करतात आणि त्यांना आपला संसार प्रपंच चालवतात. अनेक अडचणी येतात, संकट येतात, त्या संकटांशी ते सामना करतात, पैसे मिळवतात, पैसे कमवतात काम करून. मग यालाच जीवनाची लढाई म्हटलेलं आहे, लाईफ्स बॅटल्स. आणखी काही संकट येतात, अगदी पर्वत एवढी मोठी संकट येतात, परंतु त्या संकटांना सुद्धा आई वडील सामोरे जात असतात. आपले शेजारी पाजारी आपण व्यक्ती पाहतो समाजामध्ये, खूप कष्ट करतात, खूप मोठमोठाली संकट त्यांच्यावर येतात, त्यातूनही ते उभे राहतात आणि त्यांचं जीवन जगतात. त्यालाच जीवनाची लढाई म्हटलंय, युद्ध म्हटलंय. मग लाईफ्स बॅटल डोंट ऑलवेज गो टू द स्ट्रॉंगर ऑर फास्टर मॅन. आणि मग ही जी जीवनाची लढाई आहे ना, ही काही फक्त ताकदवान माणसं किंवा जे फास्टर मॅन म्हणतो, गतिमान माणसं आहेत, गती घेऊन काम करणारी, हीच जिंकतात असं काही नाही. मग कोण जिंकतं, तर बट सून ऑर लेट द मॅन हु विन्स. मग उशिरा किंवा लवकर काही माणसं हे जिंकतात लढाई. कोण जिंकतं, इज द मॅन हु थिंक्स ही कॅन. अशी माणसं हे लढाई जिंकतात की जे असं मनातून ठरवतात की ही कॅन, तो ते काम करू शकतोय, मी हे करणार, मी करू शकतो, असा विचार जे व्यक्ती करते ती माणसं काय करतात, ही जीवनाची लढाई यशस्वीपणे जिंकतात आणि त्यामध्ये ते यश मिळवतात. सो दॅट आय थिंक हिअर वी हॅव फिनिश्ड ऑल द एक्सप्लेनेशन ऑफ द पोएम. I think you will get a very motivational lesson from this poem. So that we are some points are there. Here are some difficult new words. Here is the will. Will means, here it means the power of a person's mind. अजून तुम्ही लहान आहात, परंतु तरी सुद्धा तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी ही कविता या ठिकाणी घेतलेली आहे की विल म्हणजे मनाची ताकद. तुमचं लहान मन आहे, खूप चंचल असतं, परंतु त्या मनामध्ये खूप शक्ती भारावलेली असते. आता समजा छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण घेतलं तर पहा, लहान होते, जिजाऊंनी त्यांच्यावर संस्कार केले, हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं त्यांना स्वप्न दाखवलं, तो विचार त्यांच्या मनामध्ये पेरला आणि तिथून त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. मग हे याला म्हणायचं विल. मग तसं काम तुम्ही जर आत्ता जर ठरवलं की बा मला हे मोठं होईपर्यंत हे काम मला करून दाखवायचंय, तर ते निश्चित तुम्ही करणार आहात याचा मला विश्वास आहे, कारण मला माहित आहे मनाची ताकद काय असते ते. ठीक आहे. सो दॅट नाउ नेक्स्ट पॉइंट, स्टेट ऑफ माइंड. स्टेट ऑफ माइंड म्हणजे द वे समवन थिंक्स, फील्स एटसेट्रा ॲट दॅट टाइम. की तुम्ही एखाद्या प्रसंगाविषयी किंवा एखाद्या प्रसंगामध्ये आहात, तुम्ही जसा विचार कराल ना तसंच, द वे समवन थिंक्स, की तुम्ही जसा विचार करण्याचा मार्ग तुमचा, ठीक आहे, त्याला स्टेट ऑफ माइंड. तुमचा विचार करण्याच्या मार्गामध्ये यशाची बीज लपलेली असतात, परंतु ती तुम्ही शोधली पाहिजे. तुमचं यश तिथे, तुम्ही तो विचार त्या पद्धतीने केला पाहिजे. पुढे पहा, आउटक्लास्ड. आउटक्लास्ड म्हणजे अ पर्सन इज आउटक्लास्ड व्हेन अदर्स आर बेटर दॅन हिम ऑर डू बेटर दॅन हिम. की कधी कधी काय होतं, समजा शर्यत लागली पळण्याची आणि त्या पळण्याच्या शर्यतीमध्ये एखादा माणूस मागे पडला, तर त्याला काय म्हणता यायचं, आउटक्लास्ड पर्सन.
तो मागे पडलेला, किंवा एखादं काम सांगितलं आणि ते काम इतरांपेक्षा त्या व्यक्तीचं चांगलं झालं नाही, तर मग त्याचं वर्क कसं आहे, आउटक्लास्ड वर्क आहे. ठीक आहे, असा तो शब्द आहे. त्यानंतर इथे पाहू थिंक हाय. थिंक ऑफ गोईंग अप, डुईंग बेटर, चांगलं करण्याविषयीचा एक मार्ग. थिंक हाय, उच्च विचार. ठीक आहे. इथे आपले पॅडी आणि बिट्टू बसलेले दिसले का तुम्हाला, याने फुगा हातात घेतलाय. त्यांचं काय चाललंय पहा. ते म्हणतात मॅन थॉट ही कुड फ्लाय. माणसाने विचार केला की तो उडू शकेल. दॅट इज वाय ही इन्व्हेंटेड एरोप्लेन्स. आणि म्हणून त्याने कशाचा शोध लावला, तर त्याने एरोप्लेन्सचा शोध लावला. इन्व्हेंटेड म्हणजे शोध लावणे, एरोप्लेन्स म्हणजे विमान. तर या दोघांची चर्चा खूप काही सांगून जाते आपल्याला. मॅन थॉट, त्या माणसाने सहज बसल्या बसल्या आकाशाकडे पाहिलं, विचार केला पक्षी उडतात वरती, मग आपण का नाही उडू शकत, म्हणून त्याने तो पर्याय, त्याचा मार्ग त्याने शोधला आणि त्याने विमानाचा शोध लावला. कोणी लावला रे विमानाचा शोध? राईट बंधूंनी लावला ना. ठीक आहे. So that we have finished all the poem here. Thank you all of you for listening my poem and also for watching my video. Thank you all of you. Bye everyone.